छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्यानंतर मराठेशाहीच्या 2 गाद्या झाल्या. यातली एक गादी साताऱ्याची तर दुसरी कोल्हापूरची. सातारकर छत्रपतींचं संस्थान इंग्रजांनी नंतर खालसा केले, पण कोल्हापूरची गादी मात्र अव्याहतपणे सुरू राहिली. या गादीवर राजर्षी शाहू महाराजांसारखे एक लोकराजे बसले, ज्यांनी आरक्षणाला सुरुवात करून आणि आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन सामाजिक क्रांतीचा पाया भक्कम केला. पण याच गादीवरचे एक छत्रपती यांची समाधी चक्क इटलीमधील फ्लोरेन्स येथे आहे. हे तुम्हाला ठाऊक आहे का? नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्यासमोर इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे. मध्ये कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी तिसरे, ज्यांना बाबासाहेब म्हणत, त्यांनी आपले भाचे नागोजीराव पाटणकर यांना दत्तक घेतले. बाबासाहेब महाराजांचे निधन झाले आणि नागोजीराव हे छत्रपती राजाराम महाराज दुसरे या नावाने 1866 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी कोल्हापूरच्या गादीवर आले. लवकरच ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि आधुनिक जग समजून घेण्यासाठी परदेशात गेले. परदेशात जाणारे ते कोल्हापूरचे पहिले छत्रपती होते. परदेशामध्ये त्यांनी भारतीय स्वातंत्र्य सेनानी दादाभाई नौरोजी, ब्रिटनचे पंतप्रधान विलियम ग्लॅडस्टोन आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या भेटी घेतल्या. युरोपमध्ये प्रवास करत असताना ते फ्रान्स मार्गे जाऊ शकले नाहीत, कारण त्यावेळेस फ्रान्स व प्रशिया या 2 देशांमध्ये युद्ध सुरू होतं. त्यामुळे तिथून ते बेल्जियमला गेले आणि त्यापुढे जर्मनी व उत्तर इटलीला. आपल्या परदेशी प्रवासाबाबत त्यांनी इंग्रजीमध्ये एक डायरीसुद्धा लिहिली आणि त्यांच्या मृत्यूनंतर ती पुस्तक रूपाने छापण्यात आली. राजाराम महाराज हे जसे जसे आल्प्स पर्वताच्या जवळ गेले तशी त्यांची तब्येत बिघडली. औषधोपचारासाठी त्यांना फ्लोरेन्स येथे नेण्यात आले, पण 30 नोव्हेंबर 1870 मध्ये तिथे त्यांची देवाज्ञा झाली. फ्लोरेन्स ही त्यावेळी इटलीची राजधानी होती. त्यांच्या मृत्यूमुळे एक विचित्र पेच निर्माण झाला. इथे महाराजांचे अंत्यसंस्कार करायचे झाले तर ते हिंदू पद्धतीने करावेत अशा त्यांच्या दरबारातील सोबत्यांचे म्हणणे होते आणि ते योग्यच होतं. पण इटली ही ख्रिस्ती धर्म मानणारा देश होता. इटलीतील लोक ज्या रोमन कॅथलिक चर्चला मानत, त्या कॅथलिक पंथाला शरीराला अग्नी देण्याचा अंत्यसंस्कार मान्य नव्हता. शेवटी छत्रपती राजाराम महाराजांच्या सोबतच्या लोकांनी आणि स्थानिक इंग्रज मुत्सद्द्यांनी प्रयत्न केल्यानंतर हिंदू पद्धतीने 10 संस्कार करायची परवानगी देण्यात आली. शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये राजाराम महाराजांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या निधनानंतर 2 वर्षांनी महाराजांच्या नावे तिथे एक स्मारक उभं करण्यात आलं, ज्याच्यात त्यांचा एक अर्धपुतळा सुद्धा होता. या अर्धपुतळ्याच्या खाली इंग्रजी, इटालियन, हिंदी व पंजाबी भाषांमध्ये लिहिलेला एक शिलालेख सुद्धा आहे. ह्या स्मारकाला भारतीयाचे स्मारक असे इटलीमध्ये संबोधण्यात येते. 1871 मध्ये राजाराम महाराजांच्या पत्नीने सावर्डेकर भोसले घराण्यातले 9 वर्षाचे नारायणराव यांना दत्तक घेतले. त्यांचे नामकरण छत्रपती शिवाजी चौथे असे करण्यात आले. या छत्रपतींचे निधन डिसेंबर 1883 मध्ये झाले. आपण पुढच्या एका एपिसोडमध्ये त्यांच्याबाबत समजून घेणार आहोत. हे छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांचे दत्तक पुत्र म्हणजे कागल संस्थानाचे अधिपती जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाडगे यांचे मोठे चिरंजीव यशवंतराव घाडगे. 17 मार्च 1884 मध्ये कोल्हापूर संस्थानाला दत्तक गेलेले यशवंतराव म्हणजेच भावी राजर्षी छत्रपती शाहू महाराज. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ईमेल ID वर व ट्विटर हँडलवरती सांगायला विसरू नका. आणि इतिहासातील अशी अनेक अज्ञात पाने उलगडताना अनुभवण्यासाठी पाहत राहा फक्त मुंबई तक.